कंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अतुलित बलधाम हेम शैलाभदेहं दंशबल कृशानुमानिनामग्रगण्यं सकल गुण निधानमधीशं रघुपति प्रिय भक्तं आतजातं नमामि। अन्यनिर्गर्भ संवतमायु पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः। लोकाभिरामं जमरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलङ्कारपुरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्मृति प्रदेश विनिन्द्रादिदेव सदा स्तुल्यमानं समाधिस्थमृत्युं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तदेवी वरत्यां वरं पुण्डरीकाय समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मं भजे
निज को दास जन्म जन्म मोहि जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख भाजा मारुति नाथ हे दुख विशेष अत्याद्र विवेकवरी न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेविकरता निवडलेला भंग देवाचे सुप्रसिद्ध साधू वारकाची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबराय आणि श्री तुकोबरायांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा आपल्या जीवनामध्ये आयुष्य कशा करता भेटलं आणि त्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण केलेली साधना ती साधना फलद्रूप झाल्याच्या नंतर आलेली अनुभूती त्याचं वर्णन म्हणजे आजचा अभंग बघितलं तर फार सोपं आहे प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबरा म्हणतो बघा हा मानवी नर्दय जर कशा करता भेटलं असेल जन्म मरणाची जर चुकवण्याकरता देवाने हा नर्दय तुम्हाला मला दिला मग का हो महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही तुम्ही आम्हाला सांगता आपल्या जीवनामध्ये या नरदेहानं पवित्र कर्म करून देवाचं चिंतन करून जन्म मरणाची जर चुकवा पण का हो महाराज आम्ही असं ऐकलंय आयुष्यभर तुम्ही सुद्धा भजनी साधना केली पण त्याच्या बळावरती तुमच्या जीवनात तुम्हाला जन्म मृत्यूची येरझार चुकवता आली जगद्गुरु श्री तुकोबरा सांगता जन्म मृत्यूची येरझार नाही तर आता मला मरण्याची गरजच राहिली नाही महाराज हे कशामुळे झालं माझ्यावरती देवाचा उपकार होता आणि तो उपकार असल्या कारणाने मी देवाला कंठामध्ये धारण केलं त्याचा परिणाम आता देवानं न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे असं भगवान परमात्म्याने केलं मग आता मृत्यू नाही म्हणजे नेमकं काय तर भगवान परमात्म्याने मला त्याच्या जवळ जागा दिली आणि आमच्या दोघांचं ऐक्य झाल्या कारणानं देव आणि मी आता वेगळा राहिलो नाही कारण माझ्यावरती देवाचा उपकार होता त्याचा परिणाम मी देवाला कंठामध्ये धारण केलं आता माझ्या जीवनामध्ये देवानं मृत्यूची गरज ठेवली नाही विठाला
बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना जात आहे कैलासवासी मुक्ताबाई परसराम साप्ते मावशींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण साप्ते परिवार आहे. गंगा भागीरथी निहाबाई चांगदेव साप्ते सासू आहे, परसराम चांगदेव साप्ते पती, अर्जुन परसराम साप्ते मुलगा, ज्योती कृष्ण गोराणे मुलगी, संजय सकाराम साप्ते भाया, सम्राट संजय साप्ते पुतणी, शिवानी संजय साप्ते पुतणी, तन्वी कृष्ण गोराणे नाथ. हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. म्हणून त्यांच्या ऋणातून उतराय होण्याकरता ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजाविधी त्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासोडच्या माध्यमातून आमचे सचिन भाऊ असतील, त्यांच्या माध्यमातून हा सेवेचो घडलेलं तुम्हा थोडंसं जय मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड गायनाचार्य सुरगुंद्र सुरेशकर हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण आमचे पिंटू महाराज श्री महाराजांना मनापासून धन्यवाद आहे. अगदी गोड महाराजांचा आवाज आहे. फक्त आवाज गोड नाही तर प्रसंग अवधान असे. आता कार्यक्रम किम निमित्ताने त्या पद्धतीनं कशा चाली गायला पाहिजे हे सुरुवातीला आल्याच ते सुंदरते धावनांच्या वेळेला एक वातावरण निर्मिती करण्याची ताकद महाराज तुमच्या आवाजाला. श्री महाराजांच्या या बाजूला हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य सुरगुंद्र सुरेशकर हरिभक्तपरायण आमचे किसन महाराज अतिशय गोड श्री महाराजांच्या सुद्धा आवाजाला धार आहे. किती वरती गेलं तरी फाटत नाही इतका गोड आवाज तुम्हाला दिला. आमचे हरिभक्तपरायण श्याम महाराज अगदी हरिभक्तपरायण, बाळासाहेब महाराज, परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ पाहुणे मंडळी असतील सगळ्यांना धन्यवाद देतो. विनेकरी बाबा अतिशय गोड आहे. मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण जालिंदर महाराज श्री महाराजांच्या हाताला सुद्धा इतकी गोड लपक आहे महाराज का कीर्तनकाराला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी नजाकतीची साथ केली पाहिजे ते आमच्या जालिंदर महाराजांकडून शिकावं. खरंच गोड श्री महाराजांना मनापासून धन्यवाद आहे. पण गायक वादक काही वेळेला गायक चांगले राहतात, वादक नाही, वादक चांगले राहतात, गायक नाही. सगळं जुळून येतं तर साऊंड जुळून येत नाही का. पण साऊंड सुद्धा एकदा साऊंड करता जोरदार काय गोड ऑपरेटिंग आहे महाराज. जितकी गोड ऑपरेटिंग आहे त्यापेक्षा काकांचा स्वभाव सुद्धा फार सुंदर आहे महाराज. अतिशय गोड त्यांना मनापासून धन्यवाद आहे. अगदी सगळ्यांना धन्यवाद देतो. मातृवर्ग पितृवर्ग या तज्ञ आमच्या सोबत आमचे रवी असतील त्याच पद्धतीनं माझ्यावरती नितांत प्रेम करणारे या परिसरामध्ये कुठेही कीर्तन असल्यानंतर आवर्जून उपस्थित राहणारे आमचे अजय भाऊ गरुड असतील ते या ठिकाणी उपस्थित असेल. आमचे सोनेवाडीकर बरीच मंडळी प्रेम करणारे तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे. विशेष म्हणजे तुमच्या चांदे कासाऱ्यामध्ये मागच्या वर्षी ह्या परेडला नंबर लागत होता आमच्या अजय भाऊंच्याच माध्यमातून. पण माझी तारीख खाली नसल्या कारणानं मला काही जमलं नाही. तर वर्ष श्राद्धाची तारीख त्यांच्या माध्यमातून आली होती. पण कधीतरी आता येईल योग नाही का. अगदी मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ करतो. बघा जास्त कालावधीत सेवा न करता कमी कालावधीत गोड चिंतन मांडणारे 10:15 सुरू झालं. 12, 12:15, 12:30च्या आतमध्ये 12:15 पर्यंत मी सगळं आवरून घेणार आहे. फक्त आता बसले असे शेवटपर्यंत बसा. जगद्गुरु श्री तुकोबरायांचा बघा अभंग खऱ्या अर्थानं तुकोबरायचा. तुकोबरा सांगता मानवी नरदेहाला आल्यानंतर मानवी नरदेहाचं जे इति कर्तव्य ते साधल्यानंतर तुकोबराच्या जीवनाची अनुभूती सांगतात. तुकोबरा म्हणता आपल्या जीवनामध्ये तसं जर पाहिलं तर मरण प्रत्येकाच्या जीवनामध्ये मरण आजपर्यंत कोणाला चुकवता आलं नाही. तुम्ही अनेक उदाहरण असे पाहिले असेल का मृत्यू चुकवण्याकरता प्रयत्न केले पण मृत्यू चुकवता आला नाही. बघा प्रत्येकाला जावंच लागतं. बदल एवढाच कोणी काल गेलं, कोणी आज मरतं, कोणी उद्या जाणार आहे. कबीरदास महाराजांची गोड भाषा. कबीरदास महाराज म्हणतात कोई कल गया कोई आज गया कोई शंदहर रे जाएगा सोने वाले जाग जरा सोने वाले जाग जरा. अज्ञानपणाच्या झोपेमध्ये झोपून राहू नको. कारण बदल एवढा आहे. कोणी काल गेलं, कोणी आज मरतय, कोणी उद्या जाणार आहे. पण जाणं मागतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मृत्यू चुकवण्याकरता प्रयत्न केलेले आपले अनेक परिचयाची उदाहरण आहे. त्यापैकी हिरण्यकश्यपूचं उदाहरण सगळ्यांना माहित आहे. हिरण्याक्षाला देवानं मारल्यानंतर त्याचा बदल्या घेण्याकरता ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर काय पाहिजे मागून घे, मला मरण नको, देता येत नाही बाबा, वेगळं काहीतरी माग.
आम्हाला तोच मागायचं, पण वेगळ्या पद्धतीनं. घरात नको, दारात नको, दिवसा नको, रात्री नको, स्त्रीच्या हातून नको, पुरुषाच्या हातून नको, हे सगळे वरदान मागितले. त्याला असं वाटलं आता मी अमर झालो. पण भगवान परमात्म्यानं नरसिंह अवतार घेतला, हिरण्यकश्यपूला मारलं. मला मुद्दा हा मांडायचा आहे, तुम्ही किती मृत्यू चुकवण्याकरता प्रयत्न करा, बदल एवढाच आहे. कोणाला तारुण्यामध्ये जावं लागतं, कोणाला वृद्धावस्थेमध्ये जावं लागतं, कोणाला बालपणामध्ये. त्या विधीनं लिहिलेलं आहे ना आपल्या प्रारब्धानुसार, ते कोणाच्या जीवनामध्ये चुकत नाही. मला प्रत्येकाला जावं लागतं. आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपण आयुष्य उदरात असल्यापासून त्या विधीनं, त्या भगवान परमात्म्याने तुमचा माझा मृत्यू निश्चित केलेला आहे. फक्त डिक्लेअर केलेला नाही, तुमचा माझा मृत्यू निश्चित आहे. कोणत्या जागेवरती, कोणत्या काळामध्ये, कोणत्या वेळेमध्ये, सगळ्या ठिकाणी आपला मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे. आपल्या जीवनामध्ये क्षणाचा सुद्धा नरदियाचा भरोसा नाही. म्हणून कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नका. काय सांगते तर महाराज, आज आपण मावशींच्या निमित्तानं, श्राद्धाच्या निमित्तानं जमलोय, पण थोड्या वेळाला एखाद्या पाहुण्याचा आपल्यामधल्याच फोन येतो, हा नाही हा पाहुणा गेला, विश्वास बसत नाही. आपण म्हणतो का हो तुम्ही असं म्हणता, तर कार्यक्रमामध्ये माझ्या शेजारी बसलेला होता, काही सांगता येत नाही. मला असं वाटतं कीर्तनाला सोडा, हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर एखादा जण देवाला मानत नसेल, पण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर देवाला न मानणारा सुद्धा हात जोडतो. कारण तिथून दवाखान्यामध्ये नेईपर्यंत सुद्धा विश्वास राहत नाही. तो बाहेर यायची गोष्ट वेगळीच आहे महाराज. तिथं गेल्यानंतर प्रत्येक जण देवाला हात जोडतो, देवा एवढं त्या ठिकाणी या व्यक्तीला जिवंत कर. ती व्यक्ती आहे तोपर्यंत कदाचित महत्व आपल्या जीवनामध्ये कळत नसतं. कोणाला वाटत नाही हो आपल्यातून एखादी व्यक्ती तारण्यामध्ये निघून जावी, पण विधीनं लिहिलंय ते काही चुकत नाही. भगवान परमात्म्यानं जे ठरवलं आपल्या प्रारब्धानुसार, ते कोणाच्या जीवनामध्ये आजपर्यंत चुकवता आलं नाही. तुका म्हणे कर्म रे सृष्टी निर्माण करणाऱ्या विधात्याच्या जीवनामध्ये सुद्धा चुकलं नाही. देवाच्या मायबापाला सोडलं नाही. पहा कृष्णाचे वैभव, बंदिशाळी वसुदेव. कृष्ण परमात्मा खऱ्या अर्थानं त्रिभुवन निर्माण करणार आहे, पण त्याच्या मायबापाला कपाळाचं बाशिंग सुटलं नाही. विवाह झाला न झाला, कर्मानुसार लगेच बंदिशाळेमध्ये राहावं लागतं. याच्या पुढे मृत्यू तुम्हाला मला चुकवता येणार नाही, यात विशेष नाही हो. भगवान कृष्ण परमात्मा, मृत्यू जर कोणाला वाचवता आला असता तर कृष्ण परमात्म्याने आपल्या जन्माच्या अगोदर, जन्म झाल्या झाल्या 6 बालकाला आपल्या भावाला मरू दिलं नसतं हो. पण कर्मासमोर कोणाचं काही चालत नाही. मृत्यू येणार म्हणजे येणार. ज्या जागेवर ते ठरलेलं आहे ना, एक क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आपल्याला वाटतं आपण याला माझं चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार तो राय बळसाग. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आपण याला माझं माझं म्हणतो, पण हे कधी सोडावं लागेल सांगतात नाही. कबीरदास महाराज म्हणतात, जिंदगी एक किराए का घर है. किराए का म्हणजे भाड्याने वापरायला भेटलेलं आहे. तुझ्याला माझं म्हणतो ना. कबीरदास महाराज म्हणतात, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बनाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर
कधी जावं लागेल सांगता येत नाही. तुम्हाला मला मृत्यू चुकवते नाही यात विशेष नाही. भल्या भल्याच्या सुद्धा जीवनामध्ये एक नाही उरवले अवतार इरती पामर जीव किती. जे अवताराला आले त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये अवतार संपवता आले नाही. तिथं ताकद चालत नाही, तिथं कौटुंबिक बळ चालत नाही, अंतःकला शेवटाला संपत्तिक बळ चालत नाही, तिथं शारीरिक बळ चालत नाही, कुठलंच बळ उपयोगाला येत नाही. त्यावेळेला मला असं वाटतं कौटुंबिक बळ, शारीरिक बळ, संपत्तिक बळ जर बाबा उपयोगाला आलं असतं तर रावण्यासारख्याला मारावं लागलं नसतं. रावणाच्या जीवनामध्ये जर पाहिलं, रावणाच्या ज्ञानाच्या बाबतीत विचार केला, रावण कमी ज्ञानी आहे. मला असं वाटतं रावणासारखा भगवान शंकराचं भक्त होणे नाही बाबा. कारण त्यानं लिहिलेलं शिवतांडव स्तोत्र मुखोद्गत करणं सोडा, वाचणं सुद्धा उघड आहे. याच्या पुढे जाऊन इतकी भगवान शिवाची भक्ती केली असं म्हणतात, एक बेल जर पत्र कमी पडलं तर आपलं शिर कापून भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती ठेवत होता. एवढी भक्ती करणारा कोणी आहे? याच्या पुढे जाऊन अजून रावणाच्या जीवनाचा जर विचार केला तर रावणाच्या बाबतीमध्ये कौटुंबिक बळ सुद्धा कमी नाही. रावणाच्या जीवनामध्ये 80,000 पत्नी आहेत, 1,00,000 मुलं आहे, 1,25,000 नातू आहे. मला असं वाटतं अशी आताच्या काळामध्ये जर रावण असता 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, त्याला इंस्टाग्राम असं म्हणावं लागलं नसतं मला फॉलो करा, लाईक करा, आपोआप तो मिलियन मध्ये गेला असता नाही का. पण बघा असा असणारा रावण, पण त्या रावणाच्या जीवनामध्ये कौटुंबिक बळ उपयोगाला येत नाही. बरं कौटुंबिक बळामध्ये सामान्य ताकद नाही. मला असं वाटतं एकच मुलगा असा आहे त्याचं नाव मेघनाथ, पण त्या मेघनाथाला इंद्रजित नाव पडतं. याचं कारण 14 वेळेला इंद्राला पराजित करण्याची ताकद आहे, 14 वेळेला इंद्राला हरवण्याची ताकद आहे. रावणाचं स्वतःचं शारीरिक बळ पाहिलं तर ते सुद्धा कमी नाही हो. 33 कोटी देवतेला बंदीशाळेमध्ये ठेवणारा रावण आहे. फक्त 33 कोटी देवता बंदीशाळेत ठेवतो यात विशेष नाही. 9 ग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आहे. याच्या पुढे जो अनेक देव देवता त्यांच्याकडे कामाला आहे. मला असं वाटतं खंडेराव महाराज दाढी करण्याकरता आहे, दाढी मिशा करण्याकरता. याच्या पुढे जाऊन गणपती बाप्पा आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटतं म्हणून ज्यांना आराधना करतो ते गणपती बाप्पा गुरु राखण्याकरता आहे. याच्या पुढे जाऊन जी काळ नावाची देवता तुम्हाला मला नेण्याचं काम करते ना, ती काळ नावाची देवता अशी खुंटीला टांगलेली. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला, रावणाच्या जीवनामध्ये रावणानं सगळ्यांना पराजित केलं. आणि असा असणारा रावण ज्या वेळेला त्या ठिकाणी सीताई साहेबाला चोरून आणतो. आता सीताई साहेबाला चोरून आणताना त्या ठिकाणी त्याने काय केलं माहितीये का, जाताना वेश बदलून गेला. माणसाच्या जीवनामध्ये बाह्यरंगाला बोलायचं नाही हे रावणाचं चरित्र शिकवतं. बघा पूर्वीच्या काळामध्ये मायावेश धारण करता येत होता, रावणानं मायावेश धारण केला साधूचा. बघा तसं लय वेगवेगळे वेश घेता येत होते. कारण ज्या वेळेला मरीश मामा गेला त्यावेळेला काय होऊन गेले, हरिण होऊन गेले. रावण काय होऊन गेला बाबा, साधू होऊन गेला. पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळे रूप घेता येत होते, बरेच झाले आता ते रूप घेता येत नाही नाही का. नाही तर आम्ही हरिण झालो नसतो, आम्ही साधू झालो नसतो, आम्ही काय झालो असतो माहितीये का. एखाद्या ठिकाणी जर दशक्रियाला गेलो ना, दशक्रियाला कावळ्यात काय वेळा लवकर शिवत नाही, कावळ्यात झालो असतो पिंडाला स्पर्श केला असता नाही का. पण देवाला काही ती ताकद आम्हाला दिली नाही. झाला असं रावणाच्या जीवनामध्ये साधू वेशामध्ये गेला. म्हणून गोस्वामी तुलसीदास जी वर्णन करतात, रावण साधू वेश में आया भूख ने मुझको बहुत सताया. रावण साधू वेश में आया भूख ने मुझको बहुत सताया. कृपा करो या धर्म काका, कृपा करो या धर्म काका. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात साधू वेशामध्ये आला. आणि मला असं वाटतं सीताई साहेबाला चोरून घेऊन गेला का, मरीश मामा हरणाचं रूप धारण केल्याच्या नंतर ते हरणाची अभिलाषा सीताई साहेबांना करावं. बघा जीवन किती वाईट आहे, माणसाची अपेक्षा किती वाईट आहे. जोपर्यंत राम प्रभू जवळ होत्या तोपर्यंत सोन्याच्या हरणाची अपेक्षा केली, आणि आता सोन्याच्या लंकेमध्ये तर आता राम प्रभूची अपेक्षा करत आहे. म्हणजे जोपर्यंत देव जवळ आहे तोपर्यंत सोनं घ्यावंसं वाटलं, आणि आता सोन्यामध्ये राहिलाय तर आता देवाची अभिलाषा करत. हा जीवाचा स्वभाव आहे. रावणाला चोरून नेलं. रावणाला चोरून नेल्यानंतर हनुमंतराच्या वेळेला सीताई साहेबाच्या शोधा करता जात आहे. सीताई साहेबाच्या शोधा करता गेल्यानंतर त्या वनाचा विनोद ज्या वेळेला चालू केला, त्या वनाचा विनोद चालू केल्यानंतर अनेक जण जात आहे, पण हनुमंतराला त्यांसाठी काही लागू दिला नाही. मग पुढे प्रसंग असा निर्माण झाला, ज्या वेळेला त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र सोडलं, ब्रह्मास्त्राचा अपमान होऊ नये म्हणून हनुमंतरा त्या अस्त्रामध्ये बंदिस्त झाले. बंदिस्त झाल्यानंतर रावणासमोर ज्या वेळेला हनुमंतराला धरून आणलं, धरून आणल्यानंतर त्यावेळेला त्या रावणाशी उद्गार, ए बंदर तू
कोण आहे? हे वाकडं तू कोण आहे? मी राम प्रभूचा सेवक आहे. हनुमंतराय आपली नाव सांगत नाही, आपली वावा सांगत नाही. हनुमंतराय म्हणतात मी राम प्रभूचा सेवक आहे. माझी ओळख जर काय असेल, माझ्या स्वतःची काही ओळख नाही बाबा, मी राम प्रभूचा सेवक आहे, ही माझ्या जीवनातली ओळख आहे. कारण तुला भीती नाही वाटत बाबा? भीती कशाची वाटणार? अरे माझ्या राज्यामध्ये आलेला आहे, हे सगळं सैन्य बघितलं का? मी फक्त सांगितलं तरी तुला मारण्याची ताकद या सैन्यामध्ये, माझ्या शब्दामध्ये. तुला भीती नाही वाटत बाबा? त्यावेळेला सांगितलं बाबा हे सैन्य गुणाचंच नाही, हे सैन्य तुला वाटत असेल तुझ्या आजूबाजूला हे सैन्य उभं आहे, पण यांच्या आजूबाजूला एक सैनिक उभा आहे, त्याचं नाव आहे काळ. त्या काळाला घाबरलं पाहिजे. बाकीच्या काय घाबरतो? अरे काळाला घाबरायचं म्हणतो बाबा. बघ तू जिथं उभा तुझ्या समोर जो टांगलेला ना तो काळ नावाशी देवता आहे. मी त्याला आता आज्ञा केली ना म्हटले तर तुला लगेच मारेल, तुला लगेच घेऊन जाईल. हनुमंताला म्हणता काळ नावाची देवता जरी तुझ्याकडे बंदिस्त असेल, पण या काळाला निर्माण करणारे माझे राम प्रभू आहे. त्याच्यामुळे मला काळाला घाबरण्याची गरज नाही. काळाला मला घाबरावं लागेल, कारण काळाला मला घाबरलं पाहिजे. कारण ज्याचा त्या ठिकाणी मी दास आहे, त्याचा स्वामी जर कोण असेल तर त्या काळाचा तो मी त्याचा सेवक आहे म्हटले. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्या काळासोबत हनुमंताला म्हणतात तो काळ मला काही करू शकत नाही. रावण म्हणतो एवढा बंदिस्त असताना सुद्धा बाबा तुला भीती वाटत नाही? हनुमंताला म्हणतो माझ्या प्रभूने मला वरदान दिलेलं आहे, 7 चिरंजीवापैकी एक मी चिरंजीव आहे, मला मृत्यू येणार नाही. हा सगळा प्रसंग झाला. ज्यावेळेला आता लंका झाली वगैरे वगैरे, रावण ऐकायला तयार नाही. शेवटी राम प्रभू येतात आणि राम प्रभू आल्यानंतर रावणाला मारलं. रावण ज्यावेळेला मृत्यूमुखी पडला, 80,000 पत्नी आहे, 1 लाख मुलं आहे, 1.25 लाख नातू आहे, 33 कोटी देवतेला बंदीशाळेमध्ये ठेवणारा रावण ज्यावेळेला मृत्यूमुखी पडला ना, मृत्यूमुखी पडल्यानंतर 80,000 पत्नींपैकी मुख्य पतिव्रता माता मुळी तिचं नाव आहे मंदोदरी. मंदोदरी माता रडायला लागली. दासी सावरायला गेल्यानंतर मंदोदरी मातेनं म्हणावं अगं 80,000 पत्नी होत्या ग, 33 कोटी देवतेला बंदी शाळेत ठेवण्याची ताकद होती ग, पण एवढं असताना सुद्धा माझ्या पतीला मारलं कोणी? त्याचा पत्ता सांग, त्याचं नाव सांग. त्यावेळेला त्या दासीनं सांगितलं मैया तुमच्या पतीला जर कोणी मारलं असेल तर ते एका वनवाशानं मारलं. जो 80,000 ज्याला पत्नी 33 कोटी देवतेला बंदी शाळेत ठेवण्याची ताकद आहे, त्याला सामान्य वनवाशी मारू शकतो म्हटले. हो मैया सामान्य वनवाशी. मंदोदरी माता म्हणते बघा एक काम कर, तो वनवाशी कुठे मला दाखव. ज्याला 9 ग्रहाच्या पायऱ्या करण्याची ताकद आहे, ज्याला 33 कोटी देवता जो बंदी शाळेत ठेवू शकतो, जो काळाला खुंटीला टाकू शकतो, पण अशाला जर कोणीतरी मारत असेल सामान्य व्यक्ती तर त्याच्यात माझ्या पतीपेक्षा विशेष काहीतरी असलं पाहिजे. काय विशेष आहे का जे माझ्या पतीत नाही ते मला एकदा बघायचंय. तो माझ्या पतीला मारणारा कुठे दाखव. दासीनं सांगितलं चला भैया मी तुम्हाला घेऊन जाते. राम प्रभू रावणाला मारल्यानंतर एका शिडीवरती बसलेले आणि धाय मोकलून रडतात. का? राम प्रभू म्हणतात रावण जरी वाईट असेल, हे राक्षस वाईट जरी असेल, पण त्यांना मारलंय. प्रभू म्हणतात सगळा रक्तपात झालेला आहे आणि तो रक्तपात बघून प्रभू रडताय. बघा हाच बदल आहे रावणामध्ये राम प्रभू मध्ये. राम प्रभूच्या जीवनामध्ये शत्रू गेल्याच्या नंतर सुद्धा रडताय, म्हणून तर मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. राम प्रभूच्या जीवनामध्ये एका शिडीवरती बसून बाबा रडताय आणि दुसरीकडे तोंड केले. पाठीमागून दासी मंदोदरी मातेला घेऊन जाते. मंदोदरी माता बघते काय विशेष बघण्याकरता ज्या वेळेला गेल्या प्रभूचं लक्ष नाही. प्रभू दुसरीकडे तोंड मुख करून बसलेले, पाठीमागून ती त्या ठिकाणी मंदोदरी माता आणि दासी गेलेले. प्रभूने पाहिलेलं नाही पाठीमागं कोण आलेले, पण रडता रडता प्रभूचं लक्ष बाजूला गेलं आणि आपल्या पाठीमागे एका श्रीची सावली पाहिली. ही श्री कोण आहे म्हणून प्रभू शिडीवरून उठले आणि हात जोडले. मैया मला माफ कर, तुझ्या पतीला मी मारलं, माझ्याकडून चूक घडली, मैया माफ कर. हा शब्द मुखातून बाहेर निघाल्यानंतर मंदोदरी माता म्हणतात दासीला अगं आता कळालं माझ्या पतीमध्ये 33 कोटी देवता बंदी शाळेत ठेवण्याची ताकद होती, 9 ग्रहाची पायऱ्या करण्याची ताकद होती, पण तरी सुद्धा माझ्या पतीला हा सामान्य वनवाशी मारू शकला. याचं कारण माझ्या पतीचे विशेष नाही ते यशामध्ये. त्या दासीने विचारलं काय विशेष मैया? म्हणजे अहो माझा पती 33 कोटी देवतेला बंदी शाळेत ठेवू शकतो, 9 ग्रहाच्या पायऱ्या करू शकतो, पण माझ्या पतीत एक विशेष नव्हतं ते या वनवासामध्ये. काय आहे मैया? म्हणजे काही नाही, माझ्या पतीला 80,000 पत्नी, पण
82,000 पत्नी असताना सुद्धा सीता मैयाकडे वाईट दृष्टी जाते, वाईट नजर जाते. आणि या रामप्रभूच्या जीवनामध्ये परश्रीकडे वाईट नजर करणं सोडा हो, परश्रीची सावली पाहिल्यानंतर सुद्धा उठून उभे राहता मैया म्हणता हा बदल आहे म्हणून माझ्या पतीला मारू शकला म्हटले. बघा त्यामुळे त्या ठिकाणी रावणाच्या जीवनामध्ये मैया म्हणताय त्याचं ते ठरलेलं आहे. रावणाच्या जीवनामध्ये अजूनही सामान्य अधिकार नाही. रावण मृत्युमुखी पडल्यानंतर त्या रामायणामध्ये असं वर्णन आहे, रावणाची जेवणाला चिता रचली ना, चिता रचल्यानंतर अग्नी कष्टक दिल्याबरोबर रावणाच्या पार्थिवावरती तुपाशी धार टाकण्याकरता साक्षात विश्व निर्माण करणारा विधाता ब्रह्मदेव आहे. पण तरी सुद्धा अशा रावणाला जर मारावं लागत असेल तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये काय आहे मारा. महाराज म्हणतात प्रत्येकाला जावं लागतं बाबा. कोण कोण गेले म्हटले, आपले अगोदरही बरेच गेले, आपल्या नंतरही बरेच जाणारे. कोण कोण? आजामेला पंजामेला आजामेला पंजामेला बाप मसना गेला. आजामेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतु तोही पैसा झाला. देखत देखत ना तू पंतु तोही पैसा झाला. मोठा जागा पाठी आली मोठे, मोठा जागा पाठी महाराजांची गोड भाषा आहे. श्री महाराजांनी म्हणू अरे जागो बाबा, अज्ञानपणाच्या झोपेमधून सावध व्हा, कारण तो काळ कधी येईल सांगता येत नाही. कोणाच्या जीवनामध्ये तरुण्यामध्ये जावं लागेल, वृद्धावस्थेत कधी आपली तयारी कायम ठेवली पाहिजे. आमचे गुरुवर्य माऊली बाबा मला पाठामध्ये सांगायचे, शंबाबा मनाशी पुराहो, आपल्या जीवनामध्ये मृत्यूची तयारी माणसाला जन्माला आल्यापासून केली पाहिजे. का? याचं कारण असेल, आपल्याला पंढरपूरच्या यात्रेला जर 15 दिवस जायचं असेल तर मग 4 दिवस अगोदर तयारी करतो. 4 धाम यात्रेला जर महिनाभर जायचं असेल तर 2 महिने अगोदर तयारी करतो. जर महिन्याच्या यात्रेला 2 महिने अगोदर तयारी करत असेल, जिथं कायमचं जायचंय तिथं आयुष्यभर का तयारी करावी. आपली पिशव्याशी बांधून तयार ठेवली पाहिजे. कधी जावं लागेल सांगता येत नाही. कोणाच्या जाण्याला कधी खेद करू नका. हा तारुण्यामध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर दुःखच आहे ना महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता कुणाला वाटतं खऱ्या अर्थानं मावशीनं हे जाण्याचं वय नाही महाराज, पण तिथं वय वगैरे काही चालत नाही. अहो त्या तरी जास्त कालावधी जीवन जगल्या. एखाद्या वेळेला विधीने इतकं कमी आयुष्य दिलेलं असतं, एखाद्या आईच्या उदरामध्ये लेकराला वाढण्याचं आयुष्य दिलेलं असतं, पण जन्म घेण्याचं सुद्धा नाही. असे बरेच लेकरं पाहिले का आईच्या उदरात त्यांची गतशंती झाली. याच्या पुढे जाऊन विधीने एखाद्याला असं आयुष्य दिलेलं असतं, आईच्या उदरात वाढण्याचं आयुष्य दिलं असेल, आज जन्माला येण्याचं आयुष्य दिलं असेल, पण जन्म झाल्याबरोबर तो राहील म्हणून सांगता येत नाही. एक 15 दिवसापूर्वीची गोष्ट मी न्यूजवरती बघितलं होतं. एका गावामध्ये बऱ्याच दिवस एका त्या ठिकाणी दाम्पत्याला मुलबाळ होत नाही. बऱ्याच दिवसाला शेवळ्याला विवाह होऊन मुलगा झालं. इतका आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला, अख्ख्या गावाला पेढी वाटली, भली मोठी ती पाची, भली मोठी बारी घातली, इतकी थाटामाटामध्ये बारीचा सोहळा केला. बऱ्याच दिवस मुलगाच नाही, पुत्र संतानच नाही. बऱ्याच दिवसाला झाल्यानंतर तो आनंद किती आगळा वेगळा असेल. बऱ्याच दिवसाला पुत्र संतान झालं, बारी मोठी थाटामाटामध्ये घातली, त्या मुलाशी बारी होते आणि दुसऱ्या दिवशी ते मुलगा गतप्राण होतं. मला सांगा त्या आई वडिलांच्या जीवनामध्ये काय दुःख असेल. पण तिथं काही चालत नाही.
कारण देवानं जे ठरवलं आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना जगद्गुरु श्री तुकोबारा भांडता देवा तुझ्या मनात आलं ते करतो बाबा. एका लेकराची माय नेताना तुझ्या जीवनामध्ये दया माय वाटत नाही, एखाद्या म्हाताऱ्या मायबापाचा आधार नेताना तुला दया माय वाटत नाही. तू देव असं म्हणून काय झालं, पण तुझ्या जीवनात तुला मनाला वाटतं ते करतो तुकोबारा भांडता देवा. तुझ्याकडे नीतिमत्ता नाही, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोबा घरी पाणी. अरे काय चूक आहे त्या हरिश्चंद्र राजाची, काय चूक आहे त्या राणीची, पण देवा तुझ्या द्वारात न्याय नाही. तुकोबारा भांडता यात विशेष नाही. जनाबाई महाराज म्हणतात देवा तुझ्या द्वारात न्यायच नाही देवा. तू काय केलं, पुण्यवंत पाताळनो किनेला, पुण्यवंत पाताळनो किनेला. दरिद्रीतो भाग्यवंत केला, सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानास अपमान केला. पुण्यवान असणारा बळीराजा काय चुक रे, अश्वमेध नावाची यज्ञ करतोय आणि इंद्राला असं वाटलं माझ्या खुर्शीला भीती आहे म्हणून इंद्राच्या जीवनामध्ये इंद्रानं त्या ठिकाणी बोटवेश, इंद्राच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याकडे जाऊ देवा खुर्शीला भीती आहे. बोटवेश धारण केला आणि त्या पुण्यवान बळीराजाकडे 3 पावलं भूमी मागण्याकरता घेतला आणि बळीराजाला पाताळामध्ये घातलं. दरिद्री तो भाग्यवंत केला. देवा तू ठरवलं म्हणून काही करतो. ज्याच्या विधीमध्ये अखंड दारिद्र्य लिहिलेलं आहे अशा सुदाम देवाच्या जीवनामध्ये ऐश्वर्य देऊन टाकलं. अजून तुझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काय केलं म्हटलं, तुझ्या जीवनामध्ये कीर्तिमानाचा त्या ठिकाणी अपमान केला. अनेक उदाहरणं त्या ठिकाणी तो संपूर्ण जनाबाई महाराजांचा अभंग बघा. जनाबाई महाराज म्हणतात वेश्या गणिकाची सत्य लोकांनी कधी सुकुळा लावलेली. अरे काय नाही करू शकत तुझ्या जीवनामध्ये, अरे तुझ्या दरबारात न्यायच नाही. पण नंतर जनाबाई महाराजांना सगळं कळाल्यानंतर सांगता जनाबाई महाराज म्हणतात देवा तुझं बरोबर आहे बाबा, तू काही असं कोणाला दुःख देत नाही. ज्याच्या जीवनामध्ये जेवढं कर्म आहे, जेवढी कर्माची शिदोरी आहे, ज्ञानोबा वर्णन करतात. अगा कर्मिशे मुरावे ते सुख दुःखी पळायावे तया ते भोगाया मला माहिती देवा कर्म शिल्लक असल्यानंतर जन्म आहे आणि कर्मानुसार जन्माला आल्यानंतर कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मरावं लागतं. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणतात जन्म मृत्यू जर कर्मानुसार असेल तर आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म करा आणि आपल्या जीवनामध्ये गोड अंतकाळ करा. का हो महाराज, आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला सांगता गोड पवित्र कर्म करा आणि कर्मानुसार आपला अंतकाळ पवित्र करा. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुद्धा आम्ही पहिलं आयुष्यभर तुम्ही साधना केली, त्या साधनेनं तुमचा अंतकाळ गोड झाला का फक्त समाजाला सांगता? सध्या सांगणं जास्त अवघड झालं, बरोबर आहे का? ऐकायला ते करण्याची कोणाची प्रवृत्ती राहिली नाही. प्रत्येकाला आपण सांगू शकतो नामचिंतन करा, पवित्र कर्म करा, पण कोणाला भजन करा वाटत नाही, कोणाला देवाचं चिंतन करा वाटत नाही. मग का हो, आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला सांगता इथपर्यंत बरोबर आहे, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साधना केल्यानंतर तुमच्या जीवनात जन्म मरणाची जर चुकली तुकोबारा म्हणता जन्म मरणाची जर नाही, आता मला मरण्याची गरजच राहिली नाही. अभंगाचं पहिलं चरण.
माझ्या जीवनात कसं झालंय न जगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मला आता देवानं मरण्याची गरज ठेवली नाही. मरण्याची म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांची विशेष क्रांती. त्यापैकी तुकोबारायची जर काय क्रांती असेल महाराज, हा देह घेऊन वैकुंठाला झाला जगद्गुरु श्री तुकोबाराय. मरण्याची कशी गरज नाही. तुकोबाराचं थोडंसं चरित्र आपण बघून. तुकोबारायच्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती, जेवणाला गाथेसारखा पवित्र ग्रंथ लिहिला. हे सगळं कार्य आपल्या जीवनामध्ये करत असताना समाजाला त्रास देणं सोडलं नाही. जितकं चांगलं जीवन जगून महाराज तेवढा समाज आपल्याला त्रास देतो. बघा, मला असं वाटतं जितकं वाईट वागत त्या वाईट माणसाला त्रास नसतो. कारलं कडू असतं त्याच्या नादाला कुणी लागत नाही. पण ऊस गोड असल्यामुळे काही काही मुळं सगळं पिळून खाण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला पिळून समाज खात असेल समजून जायचं आपण ऊसासारखे गोड आहे, आपला सुगंध दरवळतोय आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला पिळून खायचं काम चाललं. वाईट वाटून घेऊ नका, नावं ठेवणं काम असतं समाजाचं. तुम्हाला मला बाबा समाज नाव ठेवले यात विशेष नाही. मला असं वाटतं प्रत्येकाच्या नजरेत चांगलं बनणं सोडून द्या. आपलं कर्म फक्त पवित्र करा. आपल्याला आणि देवाला आपण आवडलं पाहिजे बस. समाजाचं सोडून द्या. प्रत्येक जण आपल्याला चांगलं म्हणेल असं नाही. मला असं वाटतं देव सुद्धा गांधारीच्या नजरेमध्ये वाईट होतं. बरोबर आहे का? तिथे आपली अगरबत्ती कुठं लावतात. म्हणून बघा, तुकोबारायच्या जीवनामध्ये फार त्रास सहन केला महाराज. किती त्रास सहन केला माहितीये का? समाजाला त्रास द्यावा यात विशेष नाही. स्वतःच्या पत्नीला म्हणा, माझ्या बरे नाही पदरी बांधिले फुटकाशी विना त्याला तारा. याच्या पुढे जाऊ बाकीचे त्रास देता यात विशेष न. मला म्हणतात कोपला पाटील गाविषे हे लोक आता मज भीक कोली. अशा अवस्थेमध्ये अखंड जगद्गुरु श्री तुकोबारायनं भजन करावं. जेवढं आता तुकोबारायच्या जीवनामध्ये असं वाटतंय आता आपण अवतार कार्य संपवलं पाहिजे. तुकोबारायच्या जीवनामध्ये इतकी गरिबी. तसं जर पाहिलं तर एकेकाळचे सावकार आहे, त्या काळामध्ये सावकारकी करणारे तुकोबाराय. पण आपल्या कर्ज खात्याच्या वया सगळ्या इंद्रायणी मातीमध्ये बुडून टाकल्या. आतापर्यंत तुक्षेट म्हणणारे आता तुक्या म्हणायला लागले. हे सगळे नाव राम जो आहे तो पैशाला आहे बाबा. तुकोबाराला तुक्षेट म्हणणारे लोक आता तुक्या म्हणायला लागले. तुकोबाराला समाजाला त्रास दिल्यानंतर दुःख झालं नाही. तुकोबाराच्या जीवनामध्ये एक पत्नी अन्न करता गेल्यानंतर दुःख झालं नाही. तुकोबाराच्या जीवनामध्ये मायबाप सोडून गेल्यानंतर दुःख झालं नाही. पण ज्या वेळेला समाजाच्या उद्धाराकरता लिहिलेला गाथा पाण्यामध्ये रामेश्वर भट्टांनी बुडवायला लावला ना, तुकोबारा म्हणता काय उपयोग आहे देवा, तूच अवताराकरता पाठवलं ना, तू सांगितलं या समाजाच्या उद्धाराकरता गाथा लिहायचा आणि तोच गाथा जर पाण्यामध्ये बुडावा लागत असेल तुकोबाराला अनुष्ठान मानलं महाराज. आणि इंद्रायणी मातेसमोर आता पत्नी गेल्यानंतर न रडणारे तुकोबाराय. आपल्या जीवनामध्ये गरिबी आल्यानंतर न रडणारे तुकोबाराय. पण आता इंद्रायणी मातेसमोर धाय मोकळून रडायला लागले आणि देवाला म्हणता, देवा काय बाबा वैरतोय तुझं माझं, इतका त्रास देतोय. तुकोबारांची भाषा आहे, देवा तुझा माझा
तुझा माझा कार वैरकार दुःखाचे डोंगर नागवीसी बडे बांधुनिया देश काळा तुकोबाराच्या जीवनामधलं प्रसंग आहे. आता आपल्या जीवनामध्ये जीवनाला इंद्रायणी मातेनं गाथा परत दिला, बरंच कार्य केलं. तुकोबारा जास्त संत जास्त काळामध्ये राहत नाही महाराज. बघा तुकोबाराच्या जीवनामध्ये तुकोबारा म्हणता आता आपण गेलो पाहिजे म्हणून तुम्ही संताधिक संत म्हणविता कृपा म्हणता एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार देवाला सांगा माझा निरोप पाठवा. संकाधिकांना सांगितलं, संकाधिक संत गेले, देवाला आनंद झाला. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप हा संत हाती आला. देव घेण्याकरता ब्रिजेश अगोदर आला. तुकोबारा म्हणतात थांब देवा तू जरी घेण्याकरता आला असेल मला एकदा समाजाशी माझ्यावर उपकार आहे विचारू दे कोण नाही यायचं काय ओळखून ठेवलं. लोक म्हणले आतापर्यंत तू काय चांगला होता आता ओळखून ठेवला चला म्हणून राहिला तू काय वेडा झाला म्हटलं. पण तुकोबारा त्याही वेळेला म्हणावं वेडा झालो वेडी अशा गावा गेलो. खऱ्या अर्थानं आज माझी उच्च कोटीची साधना झाली. परमार्थामध्ये वेडच व्हावं लागतं महाराज. बघा त्यावेळेला प्रसंग असा निर्माण झाला. स्वतःच्या पत्नीला विचारलं चालती का तू तरी ती म्हणली बया तुमच्या काळात काही माझ्या आजा काळात आले नाही माझ्या भावाला कालच वेळेली म्हैस आणून दिली. आता मस्त तुम्ही तुम्हाला जायचं तर जा राहायचं तर राहा परत या मला दूध तूप खाऊ द्या थोडी शाऊस मौस करू द्या. म्हणजे आता मी आता काही परत येण्याकरता चाललो नाही. सगळ्या समाजाला सांगितलं तुकोबारा म्हणता बाबा तुम्हाला येणं शक्य नसेल पण मला 20 पर्यंत वाट्या लावण्याकरता तरी चला. सगळा समाज आला महाराज. भगवान परमात्म्यानं ते पुष्पक विमान खाली आणलं. तुकोबारा बसता येत नाही विमानामध्ये. तो उभा आहे आता कसं करायचं तुम्हाला तर विमानामध्ये बसण्याकरता वंशी पुरत नाही. जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता देवा मला बसण्याकरता काय आणू सांग. मी सांगेल की आणशील देवा. सांगावं तुकोबारा तुम्ही सांगशाल की आणायला तयार. एक काम कर देवा सगळं जग ज्याला घाबरता तो काळ त्या काळाला इथं आण त्याला इथं बसव. त्या काळाला इथं आणलं. जगद्गुरु श्री तुकोबारानं त्या ठिकाणी काळाच्या डोक्यावर जगाताल काळाच्या डोक्यावर पाय दिला. मग समाजाला हात जोडून सांगतात आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनोदी माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त दुःखात. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. प्रत्येकाला राम राम करतात सदैव वैकुंठ गमन करतात. त्यावेळेला तुकोबारानं म्हणावं न लगे म्हणावे
आईचा ठाव दिला देवे. आता देवाना मला आता मृत्यूची गरज ठेवली नाही, जन्म मरणाची जर सुद्धा हो आता मला मरण्याचीच गरज ठेवली नाही. महाराज मृत्यूची गरज ठेवली नाही हे का शक्य झालं? तुकोबरा म्हणतात देवाचा माझ्यावर उपकार होता आणि त्या उपकारा करता मी देवाला कंठामध्ये धारण केलं अभंगाचं द्वितीय शरण. माझ्या असं वाटतं फक्त प्रमाण चालीच ऐकत राहावे नाही का? माझ्या उपकारासाठी वाघ विला मनोकंठी. तुकोबारा म्हणतात माझ्यावरती देवाचा उपकार होता. काय आपण आईच्या उदरामध्ये असताना हा जीव नवस करतो, आठवीनं पाय हा माझा नवस. देवा मी नवस करतो फक्त एक वेळा करी या दुःखा वेगळे, एकदा दुःखातून मोकळ कर. आणि हा उपकार असल्या कारणानं माझ्या जीवनामध्ये मी त्याला कंठात धारण केलं. याच्याकरता अजून एक प्रमाण आहे, कंठी धरला कृष्णमणी अवघाजिनी प्रकाश. त्याचा परिणाम असा झाला भगवान परमात्म्यानं माझ्या जीवनात आता मरण्याची गरज ठेवली नाही. तसं जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये मृत्यू कोणाला चुकवते ना, पण अंतकाळ गोड करत येतो. मृत्यू कशाला गोड म्हणायचं बघा, कमी कालावधीमध्ये लवकर निघून जाणं हा एक अंतकाळ गोड आहे. गरुड पुराण जर कोणी वाचलं असेल ऐकलं असेल त्यांच्या लवकर लक्षामध्ये गरुड पुराणामध्ये काही पवित्र अंतकाळ सांगितले. पहिला अंतकाळ गरुड पुराणात सांगितलं देवाचं भजन करत देह ठेवणं, तो एक अंतकाळ गोड आहे. दुसरा अंतकाळ काशी क्षेत्रामध्ये देह ठेवणं, तो एक अंतकाळ गोड आहे. चालता बोलता मृत्यू येणं, तो अंतकाळ गोड आहे. असे बरेच अंतकाळ आपल्या जीवनामध्ये सांगितले बघा. चालता बोलता देह ठेवणं, लवकर जी व्यक्ती जाते ती भाग्यवान असते. तो म्हणशाल महाराज जी व्यक्ती ज्या कुटुंबातून गेली त्यांना दुःख विचारून तू म्हणता भाग्यवान असते, पण नाही ना, ती खरंच भाग्यवान असते. कारण जो आवडे सर्वांना तोशी आवडे देवाला. जो सगळ्यांना आवडतो तो देवाला आवडतो. आणि देव जास्त कालावधी त्या ठिकाणी त्यांना ठेवत नाही.
हे वाक्याचं समज कळालं बाबा मी चांगलं वागायचं सोडून दिलं नुसतं दलिंदरावानीच वागू राहिलो का कधी उद्या परवा देवाला आवडून गेलो तर काय करायचं महाराज नाही काय पण जी व्यक्ती खऱ्या अर्थानं भजन पूजन करते पवित्र असते महाराज ती व्यक्ती जास्त कालावधी राहत नाही चालता बोलता मावशीन सांगता का फार पवित्र गोड आपल्याला वाटतं त्यांनी राहायला पाहिजे होतं पण चालता बोलता खऱ्या अर्थानं मृत्यू येणं हे भाग्याचं लक्षण आहे हे पूर्व पुण्याचं लक्षण आहे कमी कालावधीमध्ये पवित्र जीवन जगून जाणं हा एक अंतकाळ गोड आहे काशी क्षेत्रामध्ये देह ठेवणं पवित्र आहे का काशी क्षेत्रामध्ये देह ठेवणं का पवित्र आहे तर शिव महापुराणाच्या रुद्र संहितेमध्ये असं वर्णन आहे जो काशी क्षेत्रामध्ये जो मनुष्य मरतो तो मरत असताना त्याच्या कारणामध्ये भगवान परमात्मा षडक्षरी तारक मंत्राचा उच्चार करतात त्याचा परिणाम त्याला मृत्यूनंतर शिवलोकाची प्राप्ती होते म्हणून तो एक अंतकाळ पवित्र आहे अजून पुढचा अंतकाळ त्या ठिकाणी अंतकाळाच्या वेळेला देवाचं भजन करत देह ठेवणं गीतेमध्ये वर्णन आहे अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलीवर अर्थात हे शरीर सोडताना जो देवाचं चिंतन करतो तो माझ्या परमधामाला देव संता प्राप्त होतो अंतकालेच्या शालावाले मुखा तुका म्हणे सुखा पारवर नाही त्याचा मृत्यू दुःखद असून त्याच्यासारखा सुखाचा सोळा जगात कोणता नाही अजून एक अंतकाळ गरुड पुराणानं सांगितलं गायीच्या गोठ्यात देह ठेवणं पवित्र आहे गायीच्या गोठ्यात देह ठेवणं किती पवित्र आहे भगवान विष्णू परमात्मा गरुडाला सांगतात गरुडा बघ आपल्याकडं एखादे आपले आई वडील गेल्याशिवाय तर काही विधिक्रम असतो मासिक श्राद्ध असेल पिंडदान असेल दशक्रिया असेल वर्ष श्राद्ध असेल हे सगळे विधिक्रम झाले की आपण संपतो सगळं संपलं पण आई वडिलांच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकत नाही आपण त्यांना आपल्या कातडीची चोळी तयार केली चप्पल केली तरी उतारे होऊ शकत नाही कारण सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेविसी केली शरीर ओळखीचे आपण कधी उतराई होऊ शकत नाही पण उतराई होण्याचा प्रयत्न करण्याकरता माझे झाले गया वर्ष फिटले पिताला शिरून गयाला श्राद्ध केल्यानंतर पितरांच्या ऋणातून उतराई होता येतं वडील मृत्यू पावले असेल तर पितृगयाला जा आई मृत्यू पावली असेल तर मातृगयाला विधी कर्म करावा लागतो तिथलं पुण्य किती असेल विचार करा आई वडिलांची आपण ऋणातून उतराई होऊ शकत नाही पण तिथं जर विधी कर्म केला तर तुकोबरा म्हणता आपण आई वडिलांच्या ऋणातून उतराई होतो म्हणजे गयेला श्राद्ध केल्याच्या नंतर किती पुण्य असेल पण गोठ्यात देह ठेवल्याच्या नंतर किती पवित्र पुण्य आहे तर गरुडाला भगवान परमात्मा सांगतात गयेला 100 श्राद्ध केल्याच्या नंतर जे पुण्य ते गायीच्या गोठ्यात देह ठेवल्याच्या नंतर पुण्य पण तो अंतकाळ सहजासहजी येत नाही त्याला आयुष्यभर गो सेवा करावी लागते कारण जो गायीच्या गोठ्यात देह ठेवतो त्याला मृत्यूनंतर गोलोक धामाची जागा प्राप्त होते गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे मृत्यूनंतर एखाद्याला आयुष्यभर विष्णू परमात्म्याची आराधना केली त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती आहे एखाद्याला भगवान शिवाची आराधना केली मृत्यूनंतर त्याला शिवलोकाची प्राप्ती आहे ज्यानं गायीची सेवा केली त्याला गोलोक धामामध्ये जागा आहे आणि ज्यानं पितराची सेवा केली पितराची देवता चंद्रमा नावाची देवता असल्या कारणानं त्याला मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होत असते वर्णन आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तो देह ठेवणं इतका पवित्र आहे मग आपल्या जीवनामध्ये आपण मृत्यू चुकवू शकत नाही पण असा गोड अंतकाळ बाबा असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पवित्र कर्म करावं लागेल त्याच्याशिवाय अंतकाळ नाही महाराज आयुष्यभर वाईट जीवन जगून गायीच्या गोठ्यात मृत्यू येत नसतो आयुष्यभर वाईट जीवन जगून अंतकाळाच्या वेळेला देवाचं भजन येत नसतं या उलट वाईट जीवन जगून सोडा तुम्ही असे बरेच उदाहरण बाबा आमच्यापेक्षा तुम्ही 10-5 पानकडे आमच्यापेक्षा जास्त पाहिले तुम्ही असे बरेच उदाहरणं पाहिली असेल का आयुष्यभर वाईट जगल्यानंतर सोडा आयुष्यभर गळ्यात माळा घातली आयुष्यभर एकही वारी सोडली नाही एकादशी द्वादशी केली पण तरी सुद्धा अंतकाळाच्या वेळेला त्या मनुष्याला माळ काढून विपरीत खाण्याची बुद्धी होती बरोबर का ही बुद्धी देणारा कोण आहे देव मग असं समजायचं बाबा आयुष्यभर चांगलं जीवन जगून असे असं नाही आयुष्यभर तो दाखवताना परमार्थ लागत होता पण अंतरंगात त्याच्या वासना कुठून भरलेली होती त्याचा परिणाम अर्थात ज्याच्या जीवनात ज्याला आयुष्यभर पवित्र साधना केली ना अंतकाळाच्या वेळेला देव असं करू शकत नाही आमचे गुरुवर्य माऊली बाबा मला पाठामध्ये सांगायची पुरावं आयुष्यभर इतकं जीवन पवित्र जगले पाहिजे देवाला नाही देवाच्या बापाला सुद्धा आपला अंतकाळ गोड करावा लागला पाहिजे किती पवित्र जीवन जगलं पाहिजे किती भजन साधना केली पाहिजे आमच्या गुरुवारांचं भजनावर फार प्रेम मौन धरलं होतं 12 वर्ष रामकृष्ण हरीचा जप करण्याकरता मौन धरून साधना करणारे महात्मे महाराज आमच्या गुरुवर्यांचं वाक्य पराव आपण किती भजन केलं पाहिजे किती रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे आपण जर यदा कदाचित आजारी पडलो आणि आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये गेलो ना दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपली प्रकृती चेक करण्याकरता तपासण्याकरता डॉक्टरने टेटोस्कोप लावल्यानंतर सुद्धा त्याच्या कानात रामकृष्ण हरी धुनी ऐकायला गेलं पाहिजे इतकी भजन साधना असली पाहिजे असं पवित्र जीवन असलं पाहिजे आणि इतकं जर पवित्र जीवन असलं ना देव नाही
देवाचा भाव सुद्धा आपला अंतकाळ गोड करतोय. आणि तुकोबाराची तीच साधना झाली. आणि तुकोबारा म्हणता माझ्या जीवनामध्ये आता मला मरण्याची गरज ठेवली नाही. देवाने काय केलं, घरी दिला ठाव अवघा सकळ हिवा, मला त्याच्या जवळ त्या ठिकाणी जागा दिली. त्याचा परिणाम देव आणि मी आता वेगळा राहिलो नाही. तुकोबारा म्हणतात देव आणि माझं ऐक्य झालं. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. अर्थात आपण देवाच्या वशे ममय वंश जीवलोके जीव होत सनातन मनुष्य शरीर इंद्रियाने प्रकृती स्थानिक रशती. पण माझ्या जीवनामध्ये काय अर्थानं मी देवाचा अंश असताना त्या अंशीला जाऊन प्राप्त झालो. कशाच्या बळावरती, अखंड देवाचं भजन केल्याचं परिणाम. आता देवानं परका माझा हा दुजा भाव ठेवला नाही. अभंगाचं शेवटचं शरण करी दिला टाव म्हणजे